त्यांना कसं समजावून सांगू रे की श्री शिवाय एक क्षणही नाही जगू शकत मी. जानवी, आता थोडासा टफ टाइम चालू आहे, पण ह्या अशा परिस्थितीतच तर प्रेमाची परीक्षा होत असते ना. आणि अनुकूल परिस्थितीमध्ये प्रेम टिकणं फार काही अवघड नसतं. ते टिकायला फार काही कष्ट नाही घ्यावे लागत. प्रेमाचा खरा कस लागतो तो प्रतिकूल परिस्थितीत. आणि तुला राग येणं, तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. मला येतो ना, मलाही राग येतो. बट नोईंग आजी असं उगाचच नाही वागणार. त्यामागे नक्की काहीतरी कारण असणारे, काहीतरी तिचा गैरसमज झालाय जो फक्त मला दूर करायचा. जानवी, माझी आजी मनानं खूप मोठी आहे आणि ती माझ्याविषयी थोडीशी जास्त प्रोटेक्टिव्ह आहे, जास्त पॉझेसिव्ह आहे. त्यामुळे काळजीपोटी तिने एखादा स्टँड घेतला ना तर तो जाचक वाटू शकतो. पण जानवी, तू माझ्या जितकी जवळ आहेस ना तितकीच ती सुद्धा माझ्या जवळ आहे. आणि महत्वाची सुद्धा. हो, कळतंय मला. श्री, माझं माझ्या बाबांवर जितकं प्रेम आहे ना तितकंच तुझ्यावर आहे. आणि हो, प्रेमाची जात जरी वेगळी असली तरी इंटेन्सिटी तीच आहे. तुझं तुझ्या आजीवरचं प्रेम कळू शकतंय मला. म्हणूनच माझ्या या अशा विचार करण्याचा ना राग येतोय मला. जानवी, हे बघ, काळजी करू नको, सगळं काही नीट होणार आहे. आणि मला तू आणि माझी आजी एकाच बाजूला हवे आहात. मी बोलू का रे एकदा आजीशी? अरे म्हणजे मी सांगितलं ना, अधिकाराने ओरडा, रागवा माझ्यावर, वाटल्यास 2 फटके द्या, पण तुमच्या मनात प्रवेश तरी द्या ना. श्री, अरे जर मला त्यांच्या मनातच जागा मिळाली नाही तर मी घरात प्रवेश करून काय करू? जानवी, प्लीज आता टेन्शन घेऊ नकोस. मला खात्री आहे तू एकदा आमच्या घरात प्रवेश केलास ना की आपोआप त्यांच्या मनातही प्रवेश करशील. आणि मला माहिती आहे तू तुझ्या वागण्यानं माझ्या आयानं जिंकणार आहेस. बघ तू. आणि मी तुला ओळखतो म्हणून इतक्या कॉन्फिडन्सनी सांगू शकतोय. तर हाच कॉन्फिडन्स त्यांना आंधळेपणाने नाही, त्यांच्या अनुभवाने यावा अशी इच्छा आहे माझी. तरी एकदा बोलू आजीशी. जानवी, त्याचा आत्ता काहीच उपयोग होणार नाही. हे बघ, मला थोडासा वेळ दे. माझ्या डोक्यात आता हेच सगळं चाललंय. निदान आत्ता तरी मला या सगळ्या गोष्टी माझ्या लेवलवरती हँडल करू दे. हा, ए वेडे, प्लीज रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. रडायचं नाही. काय काय करावं लागतंय रे माझ्यासाठी? अगं, माझं कर्तव्य आहे ते, आणि इट इज वर्थ डुईंग इट. जानवी, आणि विश्वास ठेव, सगळं काही नीट होणार आहे. कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे. जानवी, तुझ्या घरचे कधी माझ्या घरी आले होते का ग? माझ्या घरचे? तुझ्या घरी नाही का रे? नाही नाही, असंच विचार. तुझ्या घरी शक्यच नाही रे. असं का विचारलंस? सहजच. म्हणजे बघ, बाबांना तर शक्यच नाहीये आणि मला कळलंच असतं ना. त्याला काही कारणच नाहीये आणि आईचा तर संबंधच नाही. अरे हो, आणखीन एक गोष्ट, अगं हल्ली रात्री तुझा फोन लागत नाही. काय प्रॉब्लेम आहे का फोनला? तू तुझ्या घरातला कोणाचा तरी नंबर मला देऊन ठेव ना, म्हणजे काही इमर्जन्सी आली तर निदान फोन तरी करता येईल. हा, घे ना, बाबांचा घे. हा, सांग. 93 93
काय ग आज लवकर आलीस? हो, हाफ डे घेऊन आले हो. जरा डोकं दुखतंय. का डोकं का दुखतंय? माहित नाही. तर बस जरा बस, म्हणजे बरं वाटेल. बस. चहा टाकू तुमच्याकडे? नको, बस आधी बस बस. आई आणि मामा कुठे आहेत? काय कुणाचा तरी फोन आला आणि उठून निघून गेली दोघ जण. उदास काय? उदास काय? नाही, काहीच नाही. तुला ना माझ्याशी खोटं बोलायला जरा निबरपणा वाढवायला लागेल तुझा. बाबा हो, खरंच असं काही नाहीये. इनफॅक्ट श्री माझ्या आयुष्यात आलाय ना, तेव्हापासून मी आतून शांत झाले. फक्त जे सापडलंय ना, ते गमवायची भीती वाटते. म्हणून जरा धास्तावल्यासारखं झालंय, बाकी काही नाही. जे तुझं आहे ना ते कधीच हरवणार नाही बाळा. त्याच्या आजीच्या मनातले माझ्याबद्दलचे गैरसमज कसे दूर करू तेच कळत नाहीये. त्यासाठी ते गैरसमज नक्की काय आहेत आणि ते कशामुळे झालेत हे तुला समजून घ्यायला लागेल. मगच तुला ते दूर करता येते. हो, मान्य आहे. पण सगळंच इतकं कॉम्प्लिकेटेड होत चाललंय ना की त्यात आणखी कसली भर घालावी असं नाही वाटत आहे. बरं, त्याची आजी मला का स्वीकारत नाहीये हेच मला कळत नाहीये. बाबा, एक संधी हो, मला स्वतःला एक्सप्लेन करण्याची एक संधी मिळावी. ज्या चुका झाल्या असतील त्या सुधारेन मी. पण श्रीचं असं म्हणणं आहे की तो त्याच्या लेवलला सगळं मॅनेज करेल. होय ना, मग जरा आपल्या माणसावर विश्वास ठेवावा आणि वेळ द्यावा त्याला जरा. बाबा, पण त्यांचा इतका मोठा गैरसमज व्हावा एवढी मोठी आहे का हो माझी चूक? त्याला वाचवण्यासाठी खोटं बोलले होते ना. हो हो, पण चूक ही चूक असते बाळा, ती लहान किंवा मोठी नसते. आणि चूक केल्यानंतर समोरच्याला शांत व्हायला वेळ देणं हे आपलं कर्तव्य नाहीये का? आपण चूक पण करायची आणि घाईकुतीला पण यायचं, बरोबर नाही? आणि आपली चूक मोठी नसेल ना तर समोरचा शांत झाल्यानंतर मोठ्या मनाने माफ करतो आपल्याला. हा कोणाच ठाऊक बाबा, पण सारखं असं वाटतं त्याची आजी मला कधीच माफ नाही करणार. हे अगं, असं काही होणार नाहीये. हे वेडाबाई, शांत हो, काही होणार नाहीये. असं सगळं चांगलं होणार आहे. सगळं छान होणार आहे, काही वाईट होणार नाही. चहा कर. वा वा, बिस्किट आणलीत का? छान 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 छान. पण चहा संपला. मग चहा आणू का परत? हा, चालेल ना, आणा. वा वा वा, लगेच आणतो साहेब. आणि श्री साहेब पण पोचतील इतक्यात. कला मला साहेब म्हणाला तो. हो, बाकी जानून नशीब काढलं हो. बावट म्हणता म्हणता बरीच हुशार निघाली. मोठा मासा गळाला लावलाय तिनं. हो, पण दादा मला एक कळत नाही, ह्या श्रींनी मला एवढ्या तडकाफडकी का म्हणून बोलवून घेतलंय? की त्यांच्या आजींनी त्यांनी घेतलेली शपथ मोडून त्यांना सगळंच सांगितलंय? कले, अगं तू काही बावट आहेस का? हल्ली शपथ वगैरे कोण पाळत? पण मग मी काय करू ते सांग ना. मी काय सांगतो ते नीट ऐक. त्यांनी काही विचारायच्या आधीच तू सगळं काही कबूल करून मोकळी हो. धडा धडा बोल, माफीची साक्षीदार हो. सगळं काही त्या अनिलच्या डोक्यावर मारून मोकळी हो. पण मग त्यांनी अनिलला विचारलं तर? विचारलं तर विचारू दे ना. अगं तू खरी बोलतेस की तो खरं बोलतो हे कसं कळणार? ते खरंच आहे तुझं.
नमस्कार 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 सॉरी उशीर झाला याला. हा चालायचंच. मोठी माणसं तुम्ही. जानूचे मामा. हो. अच्छा मा हा. काय बोलतो? अहो कशाला असं द्या. बसा ना तुम्ही. बसतो. कधी आलात तुम्ही? मी ना बसा हो. बसा बसा. तुम्ही बसा. हो तुम्ही बसा ना. हो. मी म्हणाल तर ना नुकताच आलो. अहो या कलानच बोलवून घेतलं. तो आपटे नावाचा कोणीतरी माणूस आहे, त्याला सरळ करण्यासाठी मी धावून आलो. काय सांगू तुम्हाला. अहो जानू फार जीव आहे हो माझा तिच्यावर. एवढीशी पोर होती, हिचं लग्न झालं त्यावेळी. जावई बापू मला माफ करा, माझ्याकडून घोर अपराध झालेला आहे. हे बघा, वाटल्यास तुमचं पायताण काढून तुम्ही मला मारा. अहो तुम्ही काय बोलताय? काय झालंय? कशाबद्दल बोलताय? मला सांगा, तुम्हाला तुमच्या आजीने मी काय बोलले ते सांगितलं ना? मला ते तुमच्याकडनं ऐकायचं आहे. तरीच मला आश्चर्य वाटत होतं, आई आजी असं का वागतेय? आता हे तुम्ही हे असं सगळं सांगितलंय म्हणल्यानंतर साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी या लग्नाला परवानगी देऊ शकत नाही. हो, पण हे सगळं काही मी मुद्दाम नाही केलं. अहो निदान मला सांगायचं तरी ना. अहो त्यावेळी तुला सुचलं नसेल. ही आमची कला ना एक नंबरची वेंधळी आहे. हो बाई, कधी कधी मला ना काय होतं ना काही कळतच नाही. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. त्या अनिल आपटेचा कसा बंदोबस्त करायचा हे मी बघतो, पण आजीचं मन वळवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आम्ही बोलतो ना. नाही म्हणजे आम्ही बोलतो. वेळ पडली ना तर त्यांचे पाय धरतो. शेवटी मोठ्या आहेत त्या, आणि मोठ्या माणसाचे पाय धरले तर आम्ही काही लहान होणार आहोत का? हो. अहो नाही, अगदीच पाय वगैरे धरायची काही गरज नाहीये. फक्त तुम्ही मला आत्ता जे सांगितलं ना तेच आजीला सांगा, म्हणजे आजीची खात्री पटली पाहिजे की जान्हवी खरंच इनोसंट आहे. हो, अहो ती आहेच हो, पण तुम्ही तुमच्या मनात तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. नाही, तिच्याबद्दल माझ्या मनात कधीच गैरसमज नव्हता. फक्त जे काही खरं घडलंय ना ते तिला सांगा म्हणजे झालं. आणि कदाचित आजी तुमच्यावर नाराज होईल, पण होतील गोष्टी सगळ्या नीट होतील. हो मग काय, जमलंच की. चालतंय ना, मग आम्ही निघतोच ना आता. आणखी वेळ कशाला घालवायचा ना. शुभाश्य शीघ्रम. काय या महिन्यात लग्नाचे 2च मुहूर्त आहेत, त्यातला एक तरी गाठायचा प्रयत्न करूया. छान वाटलं तुम्हाला भेटून मामा. हो. मलाही भेटून बरं वाटलं. आता काय वरचेवर आपल्याला भेटायचंच आहे ना. चल येते जावई बापू. आई यातलं काहीही प्लीज जान्हवीला कळू देऊ नका. नाही म्हणजे तिला त्रास होईल. अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. तुम्ही देखील आमच्या घरी यातलं काही कळू देऊ नका, अगदी ह्यांना पण. कबूल. हे आपल्यातच राहिला. येऊ? हो येतो. या. चल. हॅलो. हा डीसीपी साहेब नमस्कार. हो मी ठीक आहे. हा नाही तेच त्या अनिल आपटेला सौम्य भाषा कळत नाही बहुतेक. हा जरा तुमच्या भाषेत समजावा त्याला. या थँक्यू.
थँक्यू सो मच. या. आई, नमस्कार. मी सदाशिव सहस्रबुद्धे, जानूचा बाबा. माफ करा, तुमची पूर्व परवानगी न घेता आलोय. बसा ना. हो. गुडघ्यांचा त्रास आहे? हो, जरा वयोमानाप्रमाणे. इंदू, पाणी आण आणि चहा टाक. नाही, चहा वगैरे काही नको, पाणी द्या फक्त. तुमचा फार वेळ घेणार नाहीये मी. चहालाही फार वेळ लागणार नाही. तुम्ही पहिल्यांदाच आलात आमच्या घरी. फापट पसारा बोलून तुमचा वेळ घेत नाही, मुद्द्याचं बोलतो. बोला. धन्यवाद. माझी मुलगी जान्हवी तुमच्याशी खोटं बोलली हे चुकलंच तिचं. कुठल्या खोट्याबद्दल बोलतात तुम्ही? म्हणजे मागे एकदा श्रींना सावरून घेण्यासाठी म्हणून बोलली होती तेच. ते लग्नाला हो म्हणताना मागे पडलं, त्याचं आता काही नाही. पण तुमचा माझ्या मुलीविषयी काहीतरी गैरसमज झालाय असं कळलं मला. झाला होता, आता नाही. इंदू, चहा. हो, आले. माझी मुलगी आहे म्हणून सांगत नाही, पण चाळीमध्ये सगळ्यांना ठाऊक आहे. जान्हवी अतिशय निर्मळ मुलगी आहे, खूप लाघवी आहे. कधी कोणाला तोडून बोलणार नाही, कधी कोणाला दुखावणार नाही. सगळ्यांना जपेल, सांभाळेल. ते सगळं ठीक आहे, पण तिनं श्रीशी प्रेमानं आणि निष्ठेनं संसार करणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. नाही, त्यांचा संसार ती नक्की निष्ठेने करेल, खात्री आहे मला. एक बाप म्हणून तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे, पण तेवढंच पुरेसं नसतं. पण मग मी काय केलं म्हणजे तुमची खात्री पटेल की माझी मुलगी निष्कलंक आहे म्हणून? कुणावर विश्वास ठेवायचा आम्ही? तुम्ही एक सांगताय, दुसरे दुसरंच सांगतायत. कसा आणि कुणावर विश्वास ठेवायचा? हलक्या कानाचं एक म्हणणं सोपं असतं, पण ज्या मुलीशी या आधी कसलाही संबंध आला नाही, कुठलाही संपर्क आला नाही, त्या मुलीच्या बाबतीत कुणावर विश्वास ठेवायचा? श्रीला माझा राग आलाय, पण तुम्ही माझ्या जागी असता आणि तुमच्या मुलीसाठी एखादं स्थळ योग्य नाही असं कळल्यानंतर तुम्ही काय केलं असतं? चहा. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. म्हणजे अनिल आपटे हे स्थळ माझ्या मुलीसाठी योग्य नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी सुद्धा तिला समजावण्यासाठी शक्य ते सारं केलं होतं. तेच तर म्हणते मी, आपल्या मुलांच्या सुखापेक्षा काय जास्त असतं आपल्यासाठी? पण माझ्या जानूमध्ये बोट ठेवावं असं काहीच नाहीये हो. प्रत्येक आई बापाला आपल्या पाल्याविषयी हेच वाटत असतं. खरंय ते. पण मग जानूबद्दल तुम्ही तिच्या जवळच्या कुणाला विचारा हवं तर? मी तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीशी बोललीये. तिच्या जवळ फक्त मी आहे आणि श्री, बाकी कोणी नाही. आणि तिची आई? तिच्या आईचं काही हिशोबात धरत नाही मी. म्हणजे तिची सख्खी आई ती लहान होती तेव्हाच वारली. जानू सावत्र आईला आई मानते, पण ते काही खरं नव्हे.
माझं फक्त एकच मागणं आहे तुमच्याकडे. तुम्ही माझ्या मुलीला फक्त एक संधी द्या. एकदा बोला तिच्याशी. हवं तर हक्काने रागवा, पण बोला. नाराज होऊ नका तिच्यावर. श्रीमध्ये खूप गुंतली होती. तिला त्यांच्या इतकं या जगात आता दुसरं काही महत्वाचं राहिलेलं नाहीये. आणि मी बाप म्हणून खात्री देतो तुम्हाला, तुमच्या घराला, तुमच्या हिताला, तुमच्या आनंदाला अगदी नक्की सांभाळेल ती. पण तुम्ही प्लीज तिला मोठ्या मनाने माफ करा आणि एकदा बोला तिच्याशी. तुम्ही माझी एवढी मागणी मान्य केलीत ना, तर विघ्नेश्वर पावला असं म्हणेन. मी विचार करते. उपकार झाले तुमचे. येतो. सावकाश, तुम्हाला सोडायचंय का कुठे? नाही, नको, ये. फार वेळ घेतला तुमचा.